नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आहोत शिरोळ आनंदपाल तालुक्यातील थेरगाव या गावामध्ये आणि या गावापासून एक 20 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर एक घरणी या गावातील तळ आहे. तर आपण ते आज पाहण्यासाठी जाणार आहोत. तर चला. अत्यंत सुंदर असा रोड आलेला आहे. तर मित्रांनो, फायनली आता आपण घरणी डॅम जवळ आलेलो आहोत आणि घरणी डॅम विषयी थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगतो. तर हा जो बोर्ड लावलेला आहे तो लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण लातूर यांच्या अंडर लावलेला आहे बोर्ड. आपण बघू शकता माहिती, त्या तळ्याची माहिती काय नाही. पाणलोट क्षेत्र आहे, एकूण पाणीसाठा, जीवनसाठा, मृतसाठा इत्यादी माहिती दिलेली आहे. तर चला, आता मी तुम्हाला घेऊन जातो तळ पाण्यासाठी. तर चला. तर मित्रांनो, तुम्ही जे समोर पाहता ते आहे घरणी डॅम आणि हा जो आहे ते माझा मित्र आहे ओमकार सूर्यवंशी नावाचा. खूप असं विहंगमय दृश्य आहे इथं आणि खूप असा मोठा डॅम आहे हा. आणि समोर आपण पाहू शकता इथं गाळ काढण्याचं काम सुरू आहे. हे पहा. पाहिलं की काय इथं लाखोंच्या संख्येने इथं मासे जे आहेत ते वाळू घातलेले आहेत आणि हे मासे वाळू झाल्याच्यानंतर लातूरच्या फिश मार्केटमध्ये नेऊन हे माणसं जे आहेत ते कोळी बांधव आहेत आणि हे मासे त्यांनी पोते भरून नेऊन विकतात लातूरच्या मार्केटमध्ये. तर चला, आता आपण तळ बघूया. हा जो आहे तो घरणी डॅम आहे चाकूर तालुक्यातील. समोर बोट पण आहे, त्याला दाखवतो. पावसाच्या प्रादुर्भावामुळं या डॅममध्ये आता सध्या पाण्याची पातळी जी आहे ती खालवलेली आहे आणि थोड्या दिवसामध्ये पावसाळा सुरू होईल आणि पाण्याची पातळी जी आहे ते अजून भरपूर प्रमाणात वाढेल. तर हा जी आहे ती आहे कोळी बांधवांची बोट, जी की याच्या साहाय्याने कोळी बांधव मासे पकडतात. हे बघा, इथं अजून थोडंसं आहे. हे जे आहे ते जाळे आहेत कोळी बांधवांचे. तर मित्रांनो, हे जे तुम्ही पाहतात ते आहे याच्यावरती बसून याने असं पाणी मागे पुष्कायचं आणि ती जी आहे त्यांची थोडीशी होडीसारखी नाव आहे ते पुढे जाते. हे बघा, खूप सुंदर असं वातावरण आहे इथं. पावसाळ्यामध्ये तुम्ही पण या आणि या तळ्याला भेट द्या. तर मित्रांनो, तुम्ही पण या तळ्याला या, भेट द्या, जेणेकरून तुमच्या पण लहान मुलींना माहीत होईल की डॅम काय असतो, तळ काय असतो, नंतर मासे कसे पकडतात लोक, नंतर बोटिंग कशी केली जाते. आणि नंतर हे बघा, ह्या ज्या तळ्याची आहे ती आता सध्या पातळी खालवलेली आहे आणि पावसाळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण अजून थोडं एक 10 ते 20 फूट उंच असं वाढतं. आणि त्या म्हणजे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला असं एकदम असं विहंगमय दृश्य दिसेल असं पाण्याचं. खूप सुंदर असेल पाणी. तुम्ही पण या पावसाळ्यामध्ये विजिट करा आणि आपला व्हिडिओ लाईक करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.